स्वीकृत नगरसेवक पदावरून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये वादाची चिन्ह निर्माण झाल्याची चर्चा आहे। स्वीकृत नगरसेवक पदासाठी मनसे आग्रही असताना त्यांना एकही जागा न मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली। कारण ठाकरेंच्या शिवसेनेनं त्यांच्या स्वीकृत नगरसेवकांची नावं जाहीर केली आहेत, त्यामुळे मनसेमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे। पाहूयात। ठाकरे बंधू युतीत मिठाचा खडा पडल्याचं बोललं जातं। नो कॉमेंट्स। मनसेच्या हाती भोपळा द्यायचा ही भूमिका उभाटा गटानं घेतलीये। पण एकनाथ शिंदे या प्रवृत्तीविरुद्ध आमचं टोकाचं भांडण आहे। प्रत्येक नगरसेवकाला 1-1 कोटी रुपये हे दिले गेलेले आहेत। आरोप केला ते पैसे मोजायला बसले होते का भाजपतर्फे की हे पैसे मोजा आणि त्यांना द्या। मागील अनेक दिवसांपासून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये आलबेल नसल्याचं चित्र आहे। त्यात आता स्वीकृत नगरसेवकांवरूनही ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा आहे। मुंबई महापालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून काही नगरसेवकांची नावं निश्चित करण्यात आली आहेत। मात्र या कोट्यातून एक नगरसेवक पदाची मागणी मनसेकडून करण्यात आली होती। दरम्यान याच मुद्द्यावरून मनसे आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। जी युती होत होती मनसे आणि शिवसेनेची, आजही आहे। त्यावेळेला त्या स्वीकृत नगरसेवक या पदाच्या मुद्द्यावरती तुमचं काही चर्चा झाली होती का? काही ठरलं होतं का? आम्ही आपापसात बोलू ना त्या विषयावर। चर्चा झाली होती का? आम्ही आपापसात बोलू त्या विषयावर। मला माहिती आहे ना काय ते, मी योग्य वेळी बोलीन ना। नाही राऊतसाहेब, ठाकरे बंधू युतीमध्ये तुम्ही खूप महत्वाची भूमिका बजावली। असं असताना स्वीकृत नगरसेवक पदावरून ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत, ठाकरे बंधू युतीत मिठाचा खडा पडल्याचं बोललं जातं। लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत। नो कॉमेंट्स। नो कॉमेंट्स। मुंबई महानगरपालिका निवडणुकीआधी ठाकरेंच्या शिवसेनेला अनेक धक्के बसलेत। दिग्गज माजी नगरसेवकांनी शिंदेंकडून निवडणूक लढण्याला पसंती दिली। मात्र उद्धव ठाकरेंनी नवीन चेहऱ्यांच्या जोरावर मुंबई महापालिकेत 65 जागांवर विजय मिळवला। दरम्यान यानंतर आता स्वीकृत नगरसेवकांसाठी ठाकरेंकडून काही नावं जाहीर करण्यात आली आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार यामध्ये साईनाथ दुर्गे, अखिल चित्रे, माधुरी मांजरेकर, प्रमोद शिंदे, हेमंत दुधवडकर, कैलास पाठक, विजय कामठेकर यांच्या नावाची प्रामुख्यानं चर्चा सुरू आहे। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत सुरू झालेल्या संघर्षावरून भाजपला टीका करण्याची आयती संधीच मिळाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं मनसेचा केसानं गळा कापल्याची टीका नवनाथ बन यांनी केली आहे। महापालिका निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेनं मनसेला मदत केली नाही, तसंच स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीतही मनसेच्या हातात भोपळा दिल्याचा टोला नवनाथ बन यांनी लगावलाय। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये उभाटा गटानं मनसेचा केसाने गळा कापला। मनसेचे उमेदवार पाडण्याचं काम संजय राऊत, उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षाने केलं। आता जेव्हा स्वीकृत नगरसेवक द्यायची वेळ आली, तेव्हा 3 स्वीकृत नगरसेवक आपल्याच पक्षाचे द्यायचे आणि मनसेच्या हाती भोपळा द्यायचा ही भूमिका उभाटा गटानं घेतलीये। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेत अनेक मुद्द्यांवरून बिनसल्याचं दिसतंय। राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजीचेच सूर होते। संजय राऊतांच्या राज ठाकरेंच्या भेटीवरच्या प्रश्नावर पत्रकारांनाच उलट सवाल केले होते। ते राज ठाकरे ते काल थेट एकनाथ शिंदेंना भेटायला हा गेले। प्रश्न तुम्ही जाऊन स्वतः सन्मान्य राज ठाकरे यांना का विचारत नाही? ते उपलब्ध झाले तर आम्ही नक्की विचारू। तुम्ही त्यांना प्रश्न विचारला, त्यांचे प्रश्नाचे उत्तर मी कसा देऊ? पण मी इतकंच सांगू शकतो, मी काय झालं, कोण कोणाला भेटलं ते काय आम्ही काय हेरगिरी करत नाही। तुमच्या माध्यमातूनच आम्हाला कळतं। इथे कोणी कोणाला भेटण्यावरती बंधनं नाही। पण एकनाथ शिंदे या प्रवृत्तीविरुद्ध आमचं टोकाचं भांडण आहे। राज ठाकरे आणि शिंदेंची भेट नव्हे तर संजय राऊतांनी सामनातून ठाकरे बंधूंचे कान टोचल्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी ट्विट करत राऊतांना टोला लगावला होता। तर चंद्रपूर महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला दिलेल्या पाठिंब्यानंतरही संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता। माझी जी माहिती आहे ती जे नगरसेवक गेले, जी मला माझ्या ऑथेंटिक सूत्राकडनं मिळालेली माहिती आहे, प्रत्येक नगरसेवकाला 1-1 कोटी रुपये हे दिले गेलेले आहेत आणि प्लस या बाकीची ऑफर आहे जी माझी चंद्रपूरमध्ये जे उबाटाचे नगरसेवक गेलेत त्यांना, आणि जो अपक्ष नगरसेवक गेला त्याला 50 लाख रुपये दिले। ही माझी माहिती आहे आणि याच्यावर चौकशी करावी। आरोप केला ते पैसे मोजायला बसले होते का भाजपतर्फे की हे पैसे मोजा आणि त्यांना द्या?
ज्यांनी हा आरोप केला, मला आरोप कोणी केला आहे माहीत नाही, पण भारतीय जनता पक्षाने हे 1-1 कोटी रुपयाच्या बागा त्यांच्याकडे पाठवून जरा मोजून पोचवा शिवसेनेच्या लोकांकडे, असं काय व्यवहार झाला आहे का? आणि मध्ये मग 20% कमिशन आहे का कुठे मोजण्याबद्दल? चला सोडून द्या. एकीकडे स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष सुरू असल्याची माहिती आहे. मात्र दुसरीकडे मुंबई महापालिकेतील प्रभाग समिती अध्यक्षपदांवरून दोन्ही पक्षांमध्ये महत्त्वाची चर्चा सुरू आहे. महापालिकेत निवडून आलेल्या संख्याबळानुसार ठाकरे यांच्या शिवसेनेकडे तब्बल 7 प्रभाग समित्यांचं अध्यक्षपद येतं. मात्र त्यापैकी मनसेला 1 किंवा 2 प्रभाग समितींचं अध्यक्षपद देण्याची शक्यता आहे. आणि असं असलं तरी विविध मुद्द्यांवर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं एकमत होताना दिसत नाही. त्यामुळे की काय ठाकरेंच्या युतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.